लग्न घटी समीप नवरा किसी ने भी हिलने की कोशिश की तो बूंद के रख दूंगा। अरुण कदम, अपने आप को कानून के हवाले कर दो। तेरे को हमने अड़िस तरफ से घेर लिया है। अरे साहेब तसं नसतं, चारों तरफ से घेरा आजचा असतं ते सगळ्यांसाठी, तुला अडीचच बास आहे त्यातच संपतोस तू। हे बघ, 3 बोलायच्या आत हात वर कर, नाही तर गोळ्याच घालून तुला। चाल मी काल व्हॉट्सअपवरती एक मेसेज वाचला होता की लग्न करणं हे गुन्हा आहे। मला वाटलं जोक असेल, अरे पण हे सिरियस मॅटर आहे। एक हात वर कर, 2 हात वर कर, 3 हात वर कर, तर गोळ्याच घालतो तुला। अरे वाचाने हात वर केले तुम्ही, आता तिसरा हात कुठं वर करू? आम्ही गोळे ठेवू खाली, लागले बिगले मग म्हणा। आवरीशीच माझी उंची एकदम थोडीशीच उंची आहे, तुला दिसत नसेल। थोडीशी? मगाशी अंतरपाटाच्या खालूनही दिसलात तुम्ही मला। मॅडम, मी इन्स्पेक्टर महेश जाधव। असं पोकल बांबूचे फटके पडतील ना वाचायला? ओरिजिनल तिकडे बसले। सॉरी सर, मी सब इन्स्पेक्टर किरण डांगे। करेक्ट, एकदम करेक्ट बोलला। नमस्कार, मी नियती घाटे। नमस्कार, मी कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम। त्यात कैदी नंबर 112 ऍड कर। का सांगतो सांगता इकडे इकडे। वहिनी, असं लग्नात मध्ये येऊन मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण माझा नाईलाज आहे, ह्याला मला अटक करावीच लागेल। करा कावडे, घ्या याला आतमध्ये। नाही नाही भाऊजी, असं सॉरी नका म्हणू, उलट बरं झालं तुम्ही आलात ते। तुम्हाला सांगते, माझे बाबा ना पैसा बघून या माणसाशी जबरदस्ती माझं लग्न लावून देतायत। घेऊन जा याला। अरे काय घेऊन जायला? कोण भाऊजी? तू तुझ्या याची कधीची ओळख आहे का? मग काय फालतूगिरी झाली, भाऊजी भाजी बोलतो? इन्स्पेक्टर साहेब, हा, माझा गुन्हा काय ते मला आधीच सांगा। तुझा गुन्हा काय? अरे तुझा गुन्हा काय? आई काय तुझा गुन्हा काय? लेखकानं कित्येक रात्री जागून कित्येक पंच तुला दिले, दिवसा ढवळ्या सगळ्यांच्या देखत खून करतोस तू। आणि त्यावर स्वतःचे नवीन पंचेचा डोंगर उभा करतो। लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत तुला? एकदम बंदूक बिंदूक काढतोस बस रे। नवीन कोण आहे? कोण आहे नवीन? आम्ही। मग माझा थोडासा अपमान कमी करा, त्याची सणकण कुठून येईल कळणार पण नाही। पहिल्या दिवशी आवरा कॉन्फरन्स, झालं 12 वर्ष आम्हाला हे काम करता झालंय, आम्ही कधीच असं एवढं वर तोंड करून बघितलं नाही, असं घाबरत दचकत केलं, कधीच मान वर केली नाही। 2दा अमिताभ बच्चन बरोबर काम केलं, पण मी कधीच, मला माहिती नाही की त्याच्याबरोबर मी काम केलं, मान वर कधी बघितलं की नाही। वा 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 वा। नमस्ते, तू आवरा कॉन्फरन्स कुठल्या गुन्ह्याखाली मला अटक करणार आहे ते सांग। हा, गुन्हा चाइल्ड मॅरेज। यस। अरे असं नसतं रे, पहिला लग्न होतं, मग हामिनूम होतो, लग्नानंतर करतात ते हामिनूम, अरे ते हनीमून, तेच ते होतं, आणि मग चाइल्ड होतं। हे बघा, ही यांची अक्कल। अहो, चाइल्ड मॅरेज म्हणजे बालविवाह। बालविवाह? इकडे तू बोलली नाही मला तुझं वय कमी आहे ते। तिचं वय कमी नाही, तुमचं वय कमी आहे, तुम्ही बालविवाह करताय। कोण माझं मी बाल आहे? 48 वय आहे माझं,
8,000 स्किट केलेत, 80 नाटकं केलेत, 40 पिक्चर केलेत, 14 लफरी केलेत. औरी कारकीर्द असं मला क्या बात है. 14 लफडी. हा म्हणजे या लफडेबाज माणसाशी मला अजिबात लग्न नाही करायचं आता. एकदम काही 14 लफरी नाही केलेले आहेत मी. म्हणजे काय झालं ते 4च्या पाऱ्यात बसत नव्हतं ना, म्हणून मी 14 बोललो. नाही तर ऍक्च्युली मी 11च लफरी केली. अरे 4च्या पाण्यात 14 येतं. हा 4 एक 4, 4 2 8, 4 3 14. कुठला पाडा बोलतोय, काय बोलतोय? बघा बघा इन्स्पेक्टर साहेब, साधा 4चा पाढा येत नाहीये या माणसाला. हा माणूस कन्फर्म लहान आहे, कन्फर्म. घेऊन जा याला. अरे काय घेऊन जा. तुला माझं वय माहिती नाही तर तुझ्या बापाला मी सगळं सांगितलंय ना रे. हो सांगितलंय म्हणूनच माहितीये मला. साहेब हा माणूस आहे ना फक्त 12 वर्षांचा आहे. काय कधी बोललो मी 12 वर्षाचा आहे? कधी बोललोय? त्या दिवशी तुम्ही मला म्हणालात ना काय? मीनी फक्त 12 वेळा केक कापलाय. ऍक्च्युली काय नाही, मी 12 वेळेस केक कापलाय कारण माझा 29 फेब्रुवारीला वाढदिवस असतो. अरे ह्याचा 29 फेब्रुवारीला वाढदिवस असतो. Yes. अरे ह्याचा वाढदिवस 29 फेब्रुवारीला असतो. हे गाबड 12 वर्षाचं आहे. Yes. कळलं का तावडे, ह्या गाबड्याला घेऊन जा. अरे नाही रे बालांना असं काही करतात. अरे मी 12 वर्षाचा बाल नाही, मी 48 वर्षाचा कम्प्लीट मॅन आहे. 1972च्या जून मध्ये धो पाऊस पडत होता. आवरा पाऊस पडत होता. माझे पप्पा 2 दिवस कामावर गेले नाही. आता त्यात माझी काय चूक आहे? आता त्यांचं प्लॅनिंग चुकलं तर ती शिक्षा मला कशाला देतोय तुम्ही? ते काय नाही. हे बघा कायद्याला समोर जे काय दिसतं तेवढाच कायदा बघतो. अरे नाही. त्याच्या मागं काय लपलंय ते बघायचा आमचा अधिकार नाही. हा आणि हे बघा तुम्हाला सांगतो, आम्हाला एवढं दिसलंय तुम्ही 12 वेळा केक कापलाय म्हणजे तुम्ही 12 वर्षाचे आहेत. तर लग्न करायची एवढी जर का घाई झाली होती तर 21व्या बर्थडे पर्यंत थांबायचं ना. मग अरे कसं 21 वर्षापर्यंत मी थांबू शकतोस? म्हणजे अरे तवा मी तांदूळ टाकायला नसेल, मी लाह्या टाकायला असेल तेव्हा. अरे 21 चौक किती? 21 42 84. आणि मग मी तवा कसा असेल रे? तेव्हा मी जाम म्हातारा असेल. आता म्हणा ही देखणी पोरगी भेटली, ते म्हणा तिच्याशी लग्न करू दे प्लीज. अरे करू दे ना तिच्याशी हे लग्न. बघा हे बघा हे बघा थांबा, तुम्हाला सांगतोय बघा हे काय तुमचं चालणार नाही. कारण कागदोपत्री जन्मतारखेप्रमाणे तुमचं वय किती आहे? 12 वर्ष. म्हणजे तुम्ही अल्पवयीन आहात. अरे तावडे घ्या याला घ्या. अरे काय चाललंय फालतूगिरी? मी अल्पोपार नाही. काही नाही. अरे मी अल्पपोर नाही, मी मोठा माणूस आहे. अरे सांग ना तू हिला. मी काय सांगणार आहे? बाबांनी आम्हाला चौपाटीवर फिरायला पाठवलं होतं. जबरदस्ती पाठवलं याच्या बरोबर. ठीक आहे पाठवलं, मी गेले. बसमध्ये कंडक्टरने सुद्धा एक फुल आणि एक हाफच तिकीट दिलं. तेव्हा नाही म्हणाला हा माणूस मी मोठा आहे म्हणून. बर हा आणि नंतर कंडक्टर मला म्हणाला, अ बाई लेकराला मांडीवर घ्या. तेव्हा टुनकन उडी मारून माझ्या मांडीवर येऊन बसला. तुझ्या मांडीवर बसलो. आता मला सांगा कसं म्हणायचं या माणसाला मोठं? तुमच्याकडे असा कुठला पुरावा आहे ज्याने तुम्ही सिद्ध करू शकता की तुम्ही मोठे आहात? हा मी मतदान करता. अरे मतदानाचं नाही. मला सांगा तुम्ही दाढी करता का? ऍक्च्युली मला दारी येत काय? हा म्हणजे नवीन असल्यापासून मी असं उलट सुलट पिरियड मी लय टायमाला मारलं. असं लेझर इकडून तिकडून मारतय पण कधीच दारी आली नाही. एक दिवशी लेझरला दारी आली. बोल वा वा. अरे नाही रे. वा वा वा. बघितलं, ह्या माणसाला पाढे येत नाहीत, दाढी येत नाही. आता तर मला ह्याच्या वयावरच नाही याच्या पुरुष असण्यावरही संशय येतोय. बाकी भाऊजी तुमची दाढी कडक आहे. एक नंबर.
थँक्यू वहिनी. इश्श नाही म्हणजे आल्यापासून मी तुमच्याकडेच बघते. आई ग तुमचे ते अर्धे रंगविलेले करले केस जीव अडकलाय त्यातच माझा. आई ग तिकडे काय बघायचंय जांभळाकडे. वा काय फालतूगिरी नाही म्हणजे माझी होणारी बायको जी आहे तिचे असे कुर्ले तांबडे केस आहेत सगळे मला आवडतं पण इकडं काय बघायचं आवरा इन्सर्ट करतोस बा साऱ्या. ओके मी पुरं करतो तू बेरडे कर. वा 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 वाची वा अरुण वा अरुण वा मी पुरू करतं मी मोठा माणूस आहे तू लगेच बेड्या घालणं गेलं. मला कुठं पण एक कठीण मोठा प्रश्न आहे. एवढा कॉन्फिडन्स. बर मला सांगा अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण? जॉर्ज वॉशिंग्टन. घ्या हाय का नाही 12 वर्षाचं गाबड हाय का नाही? अरे काय सिद्धांत झालंय ते. उत्तर मी बरोबर दिले काय फालतूगिरी नाही उत्तर बरोबर आहे रे. तुझं उत्तर बरोबर आहे पण उत्तर द्यायच्या आधी तुम्ही विचार करताना काय केले? ह्या अंगठासा घेतला तोंडात घातला आणि केस फिरवली ह्याच्यावर न कळलं तुम्ही 12 वर्षाचे आहेत. तुम्हाला सांगतो तर ह्याला ना आताच टाकतो तावडे. अरे याला घ्या आतमध्ये एकदाचा. अरे हा तावड्या कोण आहे? तो येत का नाही? तो येत ना म्हणून इकडे प्रॉब्लेम होता त्याच्यावर त्याला बोला ये आणि मला घेऊन जा एकदाचा. ना काय ते थोबरात दाखव कोण आहे ते तावडे. विचार काय फालतूगिरी चालले इकडे लग्नाचा टाइम चाललाय ना टलून कुठं आहे तो तावडे. नाही हे बघा तुम्ही लग्नाचं टेन्शन घेऊ नका. लग्न एकदम मुहूर्तावर होणार. तुम्ही काय करा त्या तावडीने तुम्हाला जेवढा त्रास दिला का नाही तेवढा मला पण दिलाय. तुम्ही बाहेर जाऊन त्या तावड्याला बघा कुठं राहिलाय तो. हा जाऊन बघा कुठं राहिलाय तो. नो प्रॉब्लेम आय विल टू डू यू द हेल्प. मी मच व्हेरी ओके व्हेरी मच सो ओके. म्हणजे तुझा पण प्रॉब्लेम आहे.